ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। चला तर मग प्रेक्षकांनो सुरुवात करूया आपल्या आजच्या ह्या व्हिडिओला। तर आपण इथे पाहणार आहोत की कशा पद्धतीने आता सायली ही स्वतःहूनच आता वात्सल्य आश्रमावरती आणि स्वतःवरती एक खूप मोठं संकट घेऊन येणार आहे। आता नेमकं सायली कोणतं संकट घेऊन येणार आणि काय घडणार या सर्व गोष्टींचे अपडेट आपल्या ह्या व्हिडिओमध्ये पाहूया। इकडे सायलीने आपण आता पाहिलेलं आहे की वात्सल्य आश्रमाची सगळी जबाबदारी स्वीकारलेली आहे। त्यानंतर आता सायली आणि अर्जुन हे दोघं जण झोपायला गेलेले असताना इकडे सायलीला झोपच लागत नसते। अर्जुन ही गोष्ट नोटीस करतो, तो विचारतो, बायको काय होतंय का तुला, कसला त्रास होतोय का? त्यावेळी सायली सांगते की नाही, मला कसला त्रास होत नाहीये, मला आत्ता सध्या लाडू खायची खूप इच्छा होती। अर्जुन म्हणतो लाडू? त्यावर सायली म्हणते हो, आणि म्हणून मला झोप लागत नाहीये। त्यावर अर्जुन म्हणतो ठीक आहे, मग आज मी बनवतो तुझ्यासाठी लाडू। त्यावर सायली म्हणते काय, तुम्ही आणि लाडू? नाही नाही नको, मला नको लाडू, उगाच संपूर्ण किचन नंतर मला आवरत बसावं लागेल। त्यावर अर्जुन सांगतो असं काही होणार नाही, मी अगदी व्यवस्थित आणि चांगले लाडू बनवेन, तुझ्या गायडन्स खाली बनवेन, मग तर झालं। त्यावर सायली म्हणते खरं तर मला खूप खायची इच्छा झाली आहे ना, म्हणून तुम्हाला नाही बोलवत नाही, चालेल बनवा तुम्ही, मी सांगते तसं करा। त्यानंतर मग अर्जुन आणि सायली दोघं जण खाली येतात। सायली अर्जुनच्या समोर बसते आणि अर्जुन आता तिला विचारतो काय काय कसं करायचं आहे मला सांग। सायली आता लाडवाची रेसिपी अर्जुनला सांगत असते। अर्जुन सायलीसाठी खमंग लाडू तयार करतो। त्याच्यानंतरनं आता बेसनाचे ते लाडू असतात, मग सायली ते लाडू खाते। अर्जुन तिला विचारतो काय कसे झालेत लाडू? त्यावर सायली म्हणत असते वाह एक नंबर चविष्ट, काय सांगू तुम्हाला, मला लाडू खाण्याची केवढी इच्छा होत होती हो, अहो म्हणजे म्हणतात ना डोहाळे तेच लागले होते। सायली असं म्हणत आवडीने लाडू खात असते। इतक्यात अचानक सायलीला उलटी येते। सायली तशीच वरती धावत पळत जाते बाथरूममध्ये जाऊन, आता ती उलट्या करत असते। त्यावेळी अर्जुन बाहेरून सायलीला हाका मारत असतो, बायको 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 काय होतंय? सायली सायली दरवाजा उघड, सायली। पण आता सायली इतक्या उलट्या करत असते, तिला इतक्या उलट्या होत असतात, इतका त्रास होत असतो की तिला दरवाजाही उघडायला होत नाही, ती खूप उलट्या करत असते। मग शेवटी 5-2 मिनिटांनी अर्जुनने खूप वेळ दरवाजा ठोठावल्यानंतर सायली दरवाजा उघडते। अर्जुन सायलीला विचारतो काय गं, काय झालं बायको, तुला अचानक लाडू खावेसे वाटत होते म्हणालीस आणि आत्ता एकाएकी तुला एवढ्या उलट्या का होत आहेत, काय होतंय का तुला? त्यावर सायली म्हणते अहो मला सुद्धा काही कळत नाही हो। अर्जुन म्हणतो तू आश्रमात गेली होतीस ना आज, तिकडे काही उलटं सुलटं खाल्लंयस का? त्यावर सायली म्हणते नाही हो। अर्जुन म्हणतो तू वडापाव वगैरे पुन्हा तर खाल्लेली नाही आहेस ना? सायली म्हणते अहो नाही, खरंच नाही मी असं काही केलेलं, अगदी तुमची शपथ खरंच। त्यावेळी मग मात्र आता अर्जुनला सुद्धा काळजी वाटते। सायलीला आता पुन्हा उलट्या येतात, सायली पुन्हा उलट्या करू लागते। आता सायलीला खूप जास्त विकनेस आलेला असतो, सायलीला खूप त्रास झालेला असतो। मग त्यावेळी आता इकडे अर्जुन सायलीला म्हणतो तू तू एक काम कर, तू इथे पड, बेडवरती पड, मी एक काम करतो, मी अश्विनला बोलावतो, अश्विन तुला तपासेल, तुला बरं वाटेल। सायली म्हणते अहो एवढ्या रात्रीचं त्यांना कसं उठवणार? अर्जुन म्हणतो अगं एमर्जन्सी आहे बायको। मग सायलीला आता अर्जुन बेडवरती झोपवतो। सायलीला मळमळत असतं, तिला काही मळमळ थांबत नसते। आता हळूहळू तिला थोडं पोटात दुखल्यासारखंही होत असतं। ते अर्जुनला म्हणते अहो माझ्या ना पोटातही दुखायला लागलं हो खूप। अर्जुन म्हणतो हो हो मी अश्विनकडे जातोच आहे, तू शांत पडून राहा इथे, तू उठू नकोस इकडनं। आणि त्यानंतर मग अर्जुन हा ताबडतोब तिकडनं अश्विनच्या रूमकडे धाव घेतो। तो अश्विनच्या खोलीचा दरवाजा ठोठावतो। अश्विन दादा एवढ्या रात्रीचं काय झालं? त्याबरोबर अर्जुन लगेचच त्याला सांगू लागतो की अरे काही माहीतच नाही आहे, म्हणजे सायलीला अचानक खूप जास्त उलट्या होत आहेत, तिला खूप त्रास होतोय रे, तिला झोपायलाही होत नाही आहे, बघतोस का तू जरा अश्विन पटकन प्लीज, असं म्हणतो। त्यावेळी अश्विन लगेचच अर्जुन बरोबर जायला निघतो। तर तोपर्यंत आता जी कल्पना असते ती खाली आलेली असते आणि तिने आता तिथे किचनवरती जे बेसनाचं पाकीट ठेवलेलं असतं ते पाहिलेलं असतं आणि तिला कळलेलं असतं की सायलीने काहीतरी उलटं सुलटं खाल्लं आहे, कारण सायलीच्याच खोलीची लाईट सुरू असते। मग आता ती विचार करते हे डेट गेलेलं बेसन, बाप रे। मग कल्पना आता ताबडतोब वरती येते सायली आणि अर्जुनच्या रूमकडे। तर इकडे सायलीचा त्रास काही थांबतच नसतो। मग आता ताबडतोब इकडे अश्विन हा वरती येतो आणि तपासू लागतो सायलीला। तर तोपर्यंत त्या ठिकाणी कल्पनासुद्धा आलेली असते। तर आता अश्विन विचारतो वहिनी तुला एवढा त्रास होतोय म्हटल्यावर तू काही उलटं सुलटं खाल्लं होतंस का?
सायली म्हणते नाही हो भाऊजी. त्यावेळी कल्पना अश्विनला ते डेट गेलेलं पॅकेट दाखवत म्हणते की अरे अश्विन, सायलीने मला वाटतं हे बेसन खाल्लंय, हो ना सायली? त्यावर सायली म्हणते हो, मला लाडू खावेसे वाटत होते म्हणून मी यांना लाडू बनवायला सांगितले होते. अश्विन म्हणतो बापरे ताई वहिनी, अगं कदाचित तुला त्या डेट गेलेल्या बेसनाचाच हा त्रास होत आहे. त्यावर सायली आता घाबरते. अर्जुनही टेन्शनमध्ये येतो. आता ते दोघं म्हणतात मग काय होईल आता? अर्जुन म्हणतो सायलीला हॉस्पिटलला शिफ्ट करायचं का अश्विन? त्यावर अश्विन म्हणतो नाही नाही, हॉस्पिटलला जाण्या एवढी काही गरज वाटत नाही आहे मला. मी एक काम करतो वहिनी, तुला मी एक गोळी लिहून आत्ता खायला देतो, ती गोळी तू खाऊन घे. त्यानंतर तुला ना थोड्याशा उलट्या होतील, उलट्या झाल्या तर उलट्या कर आणि मग तुला थोड्या वेळाने जरा बरं वाटलं की मी आणखीन एक गोळी देऊन ठेवतो, ती गोळी खा. म्हणजे तुला जरा एनर्जेटिक फील होईल. उलट्या झाल्यामुळे तुला वीक वाटेल. मग मी जी दुसरी गोळी देईन ना, ती गोळी खाल्लीस की तुला जरा रिलॅक्स वाटेल, बरं वाटेल, शांत झोप लागेल. सायली ठीक आहे म्हणते. अश्विन तिला ताबडतोब गोळ्या देतो. आता मग अर्जुन अश्विनला म्हणतो अश्विन नक्की तिला बरं वाटेल ना, की हॉस्पिटलला जायचं आपण खरंच? अश्विन म्हणतो दादा जर तुला काही वाटलं तर मला पुन्हा आवाज दे. आणि मग अश्विनसुद्धा तिकडनं स्वतःच्या रूममध्ये झोपायला जातो. तर तोपर्यंत आता दुसऱ्या बाजूला इकडे अर्जुन सायलीला विचारतो सायली नक्की तुला बरं वाटतंय ना? हे बघ, जर तुला बरं वाटत नसेल तर तू तसं स्पष्टपणे सांग मला, मी खरंच तुला दवाखान्यात घेऊन जातो. नाही तर सायली म्हणते अहो नाही नाही, दवाखान्यात वगैरे जाण्याची काही गरज आहे असं मला सुद्धा वाटत नाही. नाही म्हणजे मगापासून बरं वाटत नव्हतं, पण आता जेव्हा अश्विन भाऊजींनी औषध दिलं आहे तेव्हापासून खरंच खूप बरं वाटते. म्हणजे खरंच त्या बेसनामुळेच मला खूप जास्त त्रास झाला होता. त्यानंतर आता दुसऱ्या बाजूला सायलीने ज्या मुलीला आश्रमात आणलेलं असतं त्या मुलीला आता प्रियाने पाठवलेलं असतं. त्यामुळे तिला आता आश्रमात घडणाऱ्या प्रत्येक छोट्यातल्या छोट्या गोष्टीची खबर प्रियापर्यंत पोहोचवायची असते. त्यामुळे आता ती आश्रमातल्या सगळ्या गोष्टींकडे बारीक लक्ष ठेवून असते. ती सगळ्यांबरोबर खूप प्रेमाने बोलत असते, खूप चांगल्यापणाने राहत असते, जेणेकरून कोणाला तिच्यावरती डाऊट येऊच नये याची ती अगदी चोख आणि पुरेपूर काळजी घेत असते, जेणेकरून कोणीच तिच्यावर संशय घेऊ नये. पण तिच्याकडून एक खूप मोठी चूक होते आणि ती म्हणजे ती प्रियाबरोबर आश्रमाच्या अंगणात मागच्या बाजूला बोलत असताना ती आजूबाजूला कोणी आहे का हे तपासत नाही. आणि त्याचवेळी तिथे कुसुमताई असते. कुसुमताई तिचं आणि प्रियाचं बोलणं ऐकते, पण त्या बोलण्यामध्ये त्या मुलीने कुठेही प्रिया अशा नावाचा उल्लेख केलेला नसतो. पण कुसुमताईला खात्री असते की ही नक्की प्रियाबरोबरच बोलते. हिचं जे साटलोटं सुरू आहे ते प्रियाबरोबरच आहे. मग कुसुमताई विचार करते की हिच्याबद्दल मला सायलीशी बोललं पाहिजे, सायलीला मला सांगायला पाहिजे, सावध करायला पाहिजे. म्हणून मग आता लगेचच इकडे कुसुमताई ही सायलीला आल्याच्या नंतर म्हणत असते सायली मला थोडं तुझ्याशी बोलायचं आहे. सायली म्हणते बोल ना कुसुमताई, काय झालं? कुसुमताई म्हणते सायली मला इथे नाही, तुझ्याशी एकटीशी बोलायचं. कुसुमताई आणि सायली ह्या दोघीजणी आतमध्ये जातात. सायली म्हणते बोल कुसुमताई, काय झालं? सगळं ठीक आहे ना? मधुभाऊंची तब्येत? त्यावर मग कुसुमताई सांगते सगळं ठीक आहे. आणि मग ती सायलीला म्हणते मला ती नवीन मुलगी जी तू आणली आहेस ना आश्रमात राहायला, ती अजिबातच खरी वाटत नाही आहे. मघाशी मला असं वाटतं ती प्रियाबरोबर फोनवर बोलत होती. त्यावर सायली म्हणते कुसुमताई अगं तू काय बोलतेस? प्रियाचा आणि तिचा काय संबंध? ती मुलगी प्रियाला का ओळखत असेल? तिला तर प्रियाचं नावही माहीत नसेल, प्रिया कोण आहे हेही तिला माहीत नसेल. त्यावेळी मग कुसुमताई म्हणते सायली हे बघ, तू ना स्वभावाने खूप चांगली आहेस, खूप सरळ साधी भोळी आहेस ना, त्यामुळे तुला सगळीच लोक चांगली वाटतात स्वभावाने, अगदी तुझ्यासारखी. पण सगळी लोक तशी नसतात गं. सायली म्हणते पण तुला असं का वाटलं की ती मुलगी प्रियाबरोबर बोलते म्हणून? तिने प्रियाच्या नावाचा उल्लेख केला का? त्याबरोबर मग आता कुसुमताई म्हणते की नाही नाही, तिने उल्लेख नाही केला प्रिया अशा नावाचा सरळ, पण तरीही मला वाटलं, तिने मला बघितलं आणि ती घाबरली गं. त्यावर सायली म्हणते अगं कुसुमताई, ती आपल्याकडे इथे नवीनच राहायला आली म्हटल्यावरती तिचं घाबरणं स्वाभाविक आहे ना, म्हणून तिचं कॉन्टॅक्ट प्रियाबरोबर आहे असं आपण म्हणू शकतो का? हे बघ प्लीज, तू उगाचच तिच्यावरती संशय घेऊ नकोस. तू खूप जास्त पॉझिटिव्ह आहेस ना कुसुमताई, म्हणून तुला असं सगळं वाटत असतं. तर दुसऱ्या बाजूला इकडे आता जी प्रिया असते ना, ती काय करते, ती त्या मुलीला सांगते की हे बघ, त्या आश्रमातली ती जी मुलं आहेत ना, त्या मुलांना त्रास झाला पाहिजे. त्या मुलांमध्ये त्या सायलीचा खूप जीव आहे. म्हणजे म्हणतात ना जादूगराचा जीव पोपटात, तसा सायलीचा जीव त्या मुलांमध्ये आहे आश्रमातल्या.
जर त्या आश्रमातल्या मुलांना काही झालं ना तर त्याचा सगळा आळ तर सायलीवरती येईलच, पण त्या आळ येण्यापेक्षाही जास्त सायलीला ह्या गोष्टीचं दुःख होईल की तिने आश्रम चालवायला घेतल्यानंतर त्या मुलांना त्रास झाला आणि ह्या त्रासामुळे सायली स्वतःच्या मनाला खूप घात बसेल आणि या गोष्टींचा त्रास सायलीला होईल. कळलं का तुला? मला ना काही झालं तरी सायलीला त्रासात बघायचं, तिला इतका त्रास दे ना की सायलीला कळता कामा नये की बाप रे हे सगळं माझ्या आयुष्यात काय आणि का सुरू आहे ते. कळतंय ना तुला मला नेमकं तुला काय सांगायचं आहे ते? ती मुलगी म्हणत असते की तू काही काळजीच करू नकोस प्रिया, काय करायचं आहे ते मी व्यवस्थित करते. सायलीला कळणारही नाही आणि तिला त्रासही होईल. त्याच्यानंतर मग आता इकडे दुसऱ्या दिवशी ती मुलगी काय करते, ती मुलगी आता छान असं सरबत बनवते, ज्या सरबतामध्ये ती आता जाणून बुजून एक पावडर मिक्स करते, ज्या पावडरीमुळे सगळ्या मुलांना त्रास होऊ शकेल. आणि मग ती ते सरबत तयार करते आणि ते सरबत ती मुलांकडे घेऊन येते आणि मुलांना म्हणत असते, मुलांनो खूप वेळ अभ्यास करताय ना, तुम्ही एवढा चांगला अभ्यास केलात ना, म्हणून तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे माझ्याकडे. त्याबरोबर मुलं काय विचारतात, ती म्हणते सरबत, थंडगार छान सरबत आणलंय मी, हे घ्या पिऊन घ्या. त्यावेळी आता कुसुमताईने तिला काहीतरी त्या सरबतामध्ये पावडर मिसळताना पाहिलेली असल्यामुळे आता कुसुमताई मुलांना म्हणते, ए मुलांनो थांबा, हिच्याकडून काहीही घेऊ नका आणि हे सरबत वगैरे तर मुळीच पिऊ नका, समजलं का? त्यावर मग आता मुलं का गं कुसुमताई काय झालं असं विचारू लागतात. तर सायलीसुद्धा म्हणते, काय गं कुसुमताई असं का म्हणतेस तू, का प्यायचं नाही मुलांनी सरबत, काय झालं? त्यावर कुसुमताई सांगते, ह्या सरबतात हिने काहीतरी मिसळले. त्यावर सायली म्हणते, कुसुमताई अगं तू असं का बोलतेस, ती का असं काहीतरी करेल, हे बघ तिने असं काही केलेलं नसणार आहे. कुसुमताई म्हणते, माझा या मुलीवर विश्वास नाही आहे, जर तुला विश्वास असेल तर तू एक काम कर, हिला आधी हे सरबत पिऊन दाखवायला सांग. सायली म्हणते, ठीक आहे, तू हे सरबत आधी घे. त्याबरोबर ती म्हणत असते, सायलीताई म्हणजे तुमचाही माझ्यावर विश्वास नाही आहे का, म्हणजे खरंच माझ्या इथे राहण्याला काही अर्थच नाही आहे, जाऊ द्या मी इथे न राहिलेलं बरं, कोणाचाच माझ्यावर विश्वास नाही आहे, मी अनाथ आहे, आश्रित आहे, म्हणून तुम्ही सगळे मला असं वागवताय ना, अहो मी सुद्धा तुम्हा सगळ्यांच्या सारखीच आहे. त्याबरोबर कुसुमताई ही हे सगळं बघत असते. सायली म्हणते, अगं नाही गं, आमचा आहे तुझ्यावर विश्वास, तू दे मुलांना ते सरबत. त्यावर कुसुमताई लगेच म्हणते, नाही सायली ही तुला ना इमोशनली ब्लॅकमेल करते, तू होऊ शकतेस इमोशनल ब्लॅकमेल, पण मी नाही होणार. ए आमचा काही विश्वास वगैरे नाही आहे तुझ्यावर, हां पिऊन दाखवते सरबत पहिले आणि मग त्यानंतर काय बोलायचं असेल ते बोल, आधी ते सरबत पी. काही मिसळलेलं नाही आहेस ना तू त्या सरबतात, मग काय फरक पडतो तुला सरबत प्यायला? आणि हो नाही आहे, माझा तुझ्यावरती विश्वास नाही आहे, काय म्हणणं आहे तुझं सांग. त्यावेळी मग मात्र आता सायली ही ती मुलगी रडत असते तेव्हा तिला सावरते. तर कुसुमताई तिला म्हणते, ए रडू नकोस, उगाचच्या उगाच इथे रडणं वगैरे करून तुला काय वाटतं, तुला सिंपती मिळेल का, तर तसं काही होणार नाही आहे. सायली म्हणते, कुसुमताई अगं बास कर, कसं बोलतीयस तू तिला, बिचारीला किती वाईट बोललीस, ती बिचारी रडली, तिला वाईट वाटलंय गं खूप. हे बघ कुसुमताई, तू तिला रडवशील असं बोलू नकोस गं, तिला वाईट वाटतंय. आणि तू हे बघ, तू पण रडू नकोस. हे बघ कुसुमताई मनाने खूप चांगली आहे, तिने ह्या सर्व मुलांना स्वतःच्या पोटच्या मुलांसारखं लहानाचं मोठं केलं आहे, वाढवलं आहे, त्यामुळे तिला ना त्या मुलांची खूपच जास्त काळजी वाटत असते आणि त्या काळजीपोटीच कुसुमताई तुला असं काहीतरी बोलते. पण प्लीज तू वाईट वाटून घेऊ नकोस गं, रडू नकोस, शांत हो. त्यावेळी मग आता ती मुलगी थोडी शांत होते. मग सायली तिला पाणी वगैरे देते. त्याच्यानंतर मग सायली कुसुमताईला बाजूला घेऊन येते आणि कुसुमताईला समजावून सांगते, कुसुमताई हे बघ सतत तिला असं घालून पाडून बोलू नकोस, तीसुद्धा आता आपल्या आश्रमाचा, आपल्या ह्या कुटुंबाचा एक भाग आहे. कुसुमताई जसं आपण अनेक अनाथांना आधार देतो तशीच तीसुद्धा एक आहे. तर इकडे आता ती विचार करते, थँक गॉड आज तर मी वाचलेच, नशिबाने त्या सायलीला माझ्या रडण्यावरती विश्वास पटला. पण आता मला काहीही झालं तरी त्या कुसुमपासून सांभाळून राहिलं पाहिजे, कारण ती खूपच हुशार आहे, ती खूप चलाक आहे, तिला माझ्यावरती अजूनही विश्वास नाही आहे, त्यामुळे मला सांभाळूनच राहायला हवं. त्याबरोबर मग दुसऱ्या बाजूला आता सायली ही कुसुमताईला म्हणते, कुसुमताई प्लीज राग सोड ना गं. त्यावेळी मग कुसुमताई हसते. तर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल.
चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत ह्या व्हिडिओचा आनंद घेत राहा. तुम्हाला ही मालिका कशी वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा.